भिवंडीत खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झालीये। पडघा नांदगर मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीनं या संपूर्ण परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। आज शासन गतिशील आहे असं बोलतात, परंतु इथं आमची गती थांबलेली आहे। या रस्त्यांमुळे आम्हाला वाहतूक करणं कठीण झालंय। सामान्य नागरिक कसे जगतात, किती लोकांचे ऍक्सिडेंट होतात, किती लोकांचे हातपाय मोडतात आणि लोकांचे कामधंदे पण होतात। कारण ह्या ट्रॅफिकमुळे माणसं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही। तर शासन झोपलेलं आहे, त्याला जागे करण्यासाठी हे आंदोलन मी केलेलं आहे। मी आज एवढाच इशारा देतोय का जर गणपती बाप्पा सुखरूप आमच्या घरी आला नाही तर गणपती बाप्पाचा विसर्जन पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये केला जाईल। यो त्यांना तीव्र इशारा आजच देतोय। याच्या पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र राहील आणि तो पीडब्ल्यूडीच्या कार्यालयामध्ये ठाणे येथे राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल 5 दिवसाचा। सातत्याने या रस्त्यावर अपघात होत आहेत, लोकांचा जीव जात आहे। आपला जीव काही एवढा स्वस्त नाही की खड्ड्यात पडून आपला जीव जाईल। याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथे तीव्र प्रकारचे आंदोलन घेतलेले आहे। जोपर्यंत हा रस्ता बनणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना थांबणार नाही। भिवंडी तालुक्यामध्ये सगळीकडे हिंडा, रस्त्याची कामं चालू आहेत, तिथं खड्डे आहेत आणि बाकी असले जे रस्ते आहेत यांनाही खड्डे आहेत। मग चांगला रस्ता देणं शासनाची जबाबदारी आहे, पण शासन ती पुरी पडत नाही। मला वाटतं यांचे जे अधिकारी आहेत ते झोपा काढतात की नक्की काय करतात हा मला प्रश्न पडलेला आहे। बाबांनो, थोडं पथ्य पाळा, कायदा तुमच्यासाठी असेल, पण या जनतेसाठी पाहिजे तेवढ्या केसेस अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत। नाईलाज आहे आमचा। जर तुम्ही असेच मुर्दाडासारखे वागणार असाल तर शेवटी आम्हाला कायदा हातामध्ये घ्यावा लागेल। कोल्हापुरातील खड्ड्यांवरून शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे। खड्ड्यांमध्ये थेट झाड लावत शिवसैनिकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। प्रशासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। पैसा झाला मोठा आणि आमच्या कोल्हापूरचा रस्ता झाला खोटा, अशी अवस्था कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची झालेली आहे। कोल्हापूर शहरात राज्य शासनाने शेकडो कोटी रुपये दिले शहरातल्या रस्त्यांसाठी, पण ते पैसे कुठे गेले? आज एखादं चंद्रयान उतरून किंवा एखादा आरडीएक्सचा स्फोट झाल्यासारखी अवस्था प्रत्येक चौकात आहे। अक्षरशः बाहेरनं येणारी लोक नावं ठेवत जायला लागलेत कोल्हापूरला या लोकप्रतिनिधींच्यामुळे। म्हणून आज कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने या प्रत्येक खड्ड्यात झाडं लावून आम्ही अनोख्या पद्धतीनं आंदोलन घेतले। येणाऱ्या काळात या लोकप्रतिनिधींनी जेवढे पैसे खाल्ले आहेत त्याचा हिशोब देऊन या ज्या कंत्राटदारांनी पैसे खाल्ले आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।